हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो, काल तुम्ही माझ्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची खूप मनातून आभारी आहे. बघा ताईंनो, उंबरठा पूजन का करायचं, त्याचं महत्त्व काय? तो उंबरठा म्हणजे घर आणि घराबाहेरील जग यांच्यातील सीमारेषा आहे. म्हणून उंबरठ्याला लक्ष्मीचं स्थान मानलं जातं. उंबरठा पूजन म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे स्वागत असते. तर बघा, बाहेरील नकारात्मकता घरात प्रवेश करू नये आणि यासाठीच आपल्याला हे संस्कार दिले जातात. त्यामुळे आपल्याला उंबरठा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. उंबरठ्यावरती पाय न ठेवता नमस्कार करणे हा म्हणजे घराचा सन्मान करणे हे आहे. बघा, आपण लहान मुलांना नेहमी सांगतो उंबराला पाय लावायचं नाही, उंबऱ्यावर उभं राहायचं नाही, पण त्याच्यामागचं धार्मिक कारण हेच आहे की उंबरठा हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. तसेच उंबरठ्यावर रांगोळी काढणे हे देखील मांगल्याचं प्रतीक आहे. उंबरठ्याचा सन्मान करणे म्हणजेच घरात लक्ष्मी नांदते. बघा, तुळस ही देखील केवळ वनस्पती नसून देवीचेच रूप मानलं जातं. म्हणून रोज घरामध्ये तुळशी पूजन हे आवश्यक आहे. तुळस घरातील वातावरण शुद्ध करते, मनाला शांती, भक्ती आणि सात्विकता देते. तुळशीसमोर प्रार्थना केल्याने मनातील अस्वस्थता दूर होते. आपल्या मनात नेहमी जे पॉझिटिव्ह विचार आहेत ते येतात. आणि तुळस बघा विष्णुप्रिय आहे. तुळशीचं पूजन केल्यानं पापापासून मुक्ती मिळते, पुण्यप्राप्ती होते. त्यामुळे घरामध्ये तुळस ही महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपण जसं उंबरठ्याचं पूजन करतो, तुळस पूजन करतो, त्याचप्रमाणे रांगोळीला देखील तेवढंच महत्त्व दिलं आहे. रांगोळी ही भारतामध्ये धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाते. कोणत्याही पूजेच्या प्रसंगी रांगोळी काढलीच जाते. तर बघा, अशा पद्धतीने मी उंबरठा पूजन केलं, तुळशी पूजन केलं आणि उंबरठ्यावरती हे अशी फुलांनी सुशोभीकरण केलं, रांगोळी काढली आणि उंबरठ्याची हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून मनोभावे पूजा केली. कारण बघा, उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान असतं, त्याचनंतर भगवान श्रीहरी विष्णूंचं देखील स्थान असतं. त्यामुळे रोज उंबरठ्यावरती आपण दिवा प्रज्वलित करायचा, त्यांना मनोभावे नमस्कार करायचा. कारण याच उंबरठ्यातून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जी शक्ती आहे ती प्रवेश करत असते. त्यामुळे ते आपल्यावर डिपेंड असतं, आपण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीचं प्रमाण वाढवायचं की निगेटिव्हिटीच राहू द्यायची. कारण असं जेव्हा घर मंगलमय जेव्हा होतं त्यावेळेस घरामधील निगेटिव्हिटी कमी होते आणि पॉझिटिव्हिटीचा संचार जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर होतो. आता त्यानंतर बघा, इकडे मी तुमच्याबरोबर देवपूजा शेअर करत आहे. तर हा दिवस आहे एकादशीचा, त्यामुळे इकडे भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप असलेले बाळकृष्ण, तसेच विठ्ठल आणि गोमाता यांचे देखील मी अभिषेक करून घेतला आणि इकडे देवपूजा देखील आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा ताईंनो, घरातील देवपूजा, उंबरठा पूजन, तुळशी पूजन आध्यात्मिक आणि धार्मिक असं याला खूप महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत बघा, घर म्हणजे केवळ 4 भिंती नसून ते एक मंदिर मानलं जातं. त्या मंदिरात रोज होणारी देवपूजा, उंबरठा पूजन, तुळशी पूजन हे आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देणारे संस्कार ठरतात. ते हे बघा कर्मकांड नसून, अंधश्रद्धा नसून, विचार जीवन शुद्ध करणारी साधना आहे. कारण काही लोक बघा म्हणतात, काय हे सारखं रोज रोजच देवपूजा देवपूजा. तर नाही, यामागे पण धार्मिक आध्यात्मिक कारणं असतात. आता देवपूजा का करावी? रोज सकाळी देवपूजा केल्यानं मन शांत होतं, विचार शुद्ध होतात, दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. देवपूजेमुळे अहंकार कमी होतो आणि आपली कृतज्ञतेची भावना आहे ना ती वाढते. बघा ताईंनो, मन एकाग्र होते, श्रद्धा आणि संयम निर्माण होतो. ईश्वराशी आपलं जे नातं आहे ना ते खूप दृढ होतं. मग काय होतं यामुळे की संकटात आपल्याला खूप धीर मिळतो. आपला देव आपल्या पाठीशी आहे ना, तर माझं काहीच वाईट होणार नाही अशी एक दृढ भावना आपल्या मनात निर्माण होते. आता पूजा म्हणजे ईश्वराला आठवण करून देणे की मी तुझ्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय. घरात सात्विक वातावरण निर्माण होतं, नकारात्मक विचार आणि ऊर्जा दूर होतात. आता रोजची देवपूजा आपल्याला बाहेरून नव्हे तर आतून मजबूत बनवते.
त्यामुळे बघा रोज देवपूजा ही झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये. मी मान्य करते रोजची देवपूजेला आपल्याला तास दीड तास एवढा वेळ नाही मिळू शकत. आजकालचं जीवन हे खूप धावपळीचं आहे. प्रत्येकाला घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालावं लागतं. पण बघा ताईंनो, त्यातून सुद्धा थोडा का होईना वेळ आपल्याला काढलाच पाहिजे. आणि मी म्हणत नाही की रोज तुम्ही की अशी व्यवस्थित म्हणजे 2-2, 3-3 तास पूजा करा. पण तुमच्या घरी जेव्हा असे विशेष काही दिवस असतात, गुरुवारचा दिवस, सोमवारचा दिवस, त्याच्यानंतर विशेष पूजा, त्यावेळेस देखील ही देवपूजा अशी करणं महत्त्वाचीच आहे, गरजेचीच आहे. त्यानंतर बघा ज्याला वेळ नाही त्यांनी कोरडी देवपूजा केली तरीही चालते. आता कोरडी देवपूजा म्हणजे काय, तर आपण जी रोज देवपूजेला फुलं वाहतो ती काढून घ्यायची. अगरबत्ती धूपाची जी रक्षात पडलेली असते ती साफ करून घ्यायची. दुसरी फुलं देवांना व्हायची, नवीन टवटवीत अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा. आणि तुम्ही अशी कोरडी देवपूजा देखील करू शकता. पण ही रोज रोज नाही, तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ नसेल, कधी गडबड असेल, घाई गडबडीच्या काळामध्ये तुम्ही अशी कोरडी देवपूजा केलीत तरी चालेल. बघा ताईंनो, आता इकडे माझी देवपूजा पूर्ण झाली, ती देखील मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि आता माझ्या दिवसाच्या पुढच्या रुटीनला मी सुरुवात करत आहे. कारण बघा सगळी देवपूजा, उंबरठा पूजन, घराची स्वच्छता वगैरे झाली की मग मी किचनमध्ये जाऊन माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करते. देवपूजा, घरातली कामं ही मागे पुढे स्कूलचे टिफिन वगैरे याच्यावरती होत असतात. तर आज काही टिफिन वगैरे नव्हता, त्यामुळे मी माझं रुटीन हे अशा पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. चला, काम करता करता थोड्याशा गप्पा मारते तुमच्यासोबत. कारण बघा तुमच्याशी बोललं ना की माझं मन खूप मोकळं होतं. नाती ही आयुष्याची खरी संपत्ती असतात असे आपण नेहमी म्हणतो. पण हीच नाती जपताना जेव्हा मनाला टोचणारे, गोंधळात टाकणारे अनुभव येतात ना, तेव्हा प्रश्न पडतो, आपण कुठे चुकतोय का, की नातीच बदलत चालली आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण जवळ असूनही दूर जात आहोत. बोलणं कमी झालं आहे, ऐकणं तर जवळजवळ बंदच झालं आहे बघा ताईंनो. अशा वेळी नातं जपण्याची जबाबदारी अनेकदा एकाच बाजूने उचलली जाते. समजून घेणं, माघार घेणं, गप्प बसणं हे सगळं एकाच माणसाने करायचं का बरं? मन थकून जातं. कडू अनुभव तेव्हाच जास्त टोचतात जेव्हा आपण प्रामाणिकपणे नातं जपण्याचा प्रयत्न करत असतो आणि समोरून मात्र अपेक्षित प्रतिसाद जो आहे तो मिळत नाही. आपल्या शब्दांचा गैरसमज होतो, भावनांकडे आपल्या दुर्लक्षित केलं जातं आणि कधीकधी तर आपल्याला किंमत दिली जात नाही. किंमतच नसते आपल्या शब्दांना. आपण इतकं करतो तरीही का असं असा प्रश्न आपला नेहमी मनामध्ये घेर धरून बसलेला असतो. पण अशा अनुभवातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. नातं जपणं म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे. प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा जितकं महत्त्वाचं तितकं स्वतःचं आत्मसन्मान जपणे देखील गरजेचं आहे बघा ताईंनो. आपल्याला जिथे किंमत आहे ना तिथेच जावा, जिथे किंमत नाही तिथे माघारी वळून देखील बघू नका. मग ते नातं कोणतंही असो. प्रत्येक वेळी आपणच माघार का घ्यायची, आपणच समजून का घ्यायचं, हे योग्य नाही. नातं दोन्ही बाजूंनी सांभाळलं गेलं तरच ते टिकतं. कडू अनुभव आपल्याला कठोर करत नाही तर शहाणं करतात. शहाणपण येतं आपल्यात. त्यांच्याकडे योग्य नजरेने पाहिलं तर ते आपल्याला शिकवतात की कोणासाठी किती झुकायचं, कोणासाठी किती थांबायचं आणि कधी स्वतःसाठी उभं राहायचं. काही नाती अंतरावर ठेवली तर ती मनात कटुता न ठेवता हाच खरा मोठेपणा आहे. प्रेरणा इथेच आहे की नाती जपताना स्वतःला हरवू नका. सगळ्यांना खुश ठेवताना स्वतःच्या मात्र भावनांवरती पाणी सोडू नका. जिथे आदर आहे तिथेच नातं फुलतं आणि जिथे वारंवार वेदना मिळतात, दुःख मिळतं, तिथं थोडं अंतर ठेवणं चुकीचं नाही बरं का. आयुष्य खूप मोठं आहे. काही कडू अनुभव येणारच, पण त्यातून शिकाल, सावराल, स्वतःला समजून घेत पुढे गेलात ना तरच नाती अधिक स्पष्ट होतात आणि आपणही तेवढे स्ट्रॉंग बनतो. आता बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत माझा इकडे नाश्ता तयार झाला आहे आणि नाश्ता करायला श्रीचे पप्पा एकटेच होते, त्याच्यामुळे त्यांच्यापुरतीच मी मॅगी बनवली. आता त्यानंतर मी पुढचं काम करणार म्हणजे कपड्याची पहिली मशीन लावून घेणार. कपड्याची मशीन झाली ना तर कपडे लवकर 12-1 वाजेपर्यंत सुकत घातले की ते व्यवस्थित सुकतात. मग 4-5 वाजता घड्या करून ठेवायला बरं पडतात. मग मशीन जर लेट लागली तर कपडे सुकत घालायला पण लेट होतं आणि त्याच्यामुळे मग पुढची कामं देखील खूप बिघडून जातात. कितीही नियोजन करा, कामं काही मती वेळेवरती होतच नाहीत. त्यामुळे प्रत्येक काम हे नियोजनबद्ध जर केलं आपण
तर ते वेळेत देखील होतं आणि आपल्या मनासारखं देखील पूर्ण आपल्या दिवसाचं काम होऊन जातं. आता इकडे माझी मशीन लावून झाली. तर बघा, मशीन ही खूप गरजेचीच वस्तू आहे मी तर म्हणेल. कारण बघा, गृहिणींना बरेचसे असे प्रॉब्लेम असतात कमरेचे, कोणाचे सीझर झालेला असतो, त्याच्यामुळे बसून कपडे धुणं त्यांना शक्य होत नाही. टाक्यांना त्रास असतो, कमरेचा त्रास असतो. त्यामुळे बघा, आपल्या इच्छेनुसार नाही पण आपल्या गरजेनुसार काही अशा इलेक्ट्रिक वस्तू आहेत ना, ते वापरणं खूप गरजेचं आहे असं मी इथे सजेस्ट करेल ताईंनो. तर आता इथे मशीन लावून झाल्यानंतर मी पुढे भाजी फोडणीला देते. तर याच कुकरमध्ये अगोदर मी शेंगदाणे भाजले, त्यामुळे कुकर असा लाल भडक झाला आहे. आता तो घासताना एवढी मेहनत घ्यावी लागणार आहे. असो, तर आपण पुढे भाजी मी जी करते ती तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आता तेल चांगलं गरम झालं, जिरे मोहरीची फोडणी टाकली, कांदा टोमॅटो वगैरे व्यवस्थित भाजून घेतला. त्याच्यानंतर सगळे बेसिक मसाले टाकले, पाणी टाकून हे मसाले व्यवस्थित भाजून घेतले. आणि मग ही घेवडीची शेंगे, पापडी नाही आहे, जी काळी घेवडी येते ना, गावाला वेल असतो त्याचा, तर त्याची गावठी घेवडीची शेंगे, तर ती मी इकडे आज तुमच्यासोबत शेअर केली. दाण्याचं कूट देखील असं आबडधोबड वाटून मी आज कुकरलाच बनवलेली आहे. आता त्यानंतर मी लगेच चपाती बनवून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी फॅमिली आणि एवढ्याच चपाती का? तर हो, आज माझा उपवास आहे. त्याच्यानंतर श्री माझा आहे तो मम्मीकडे गेलेला आहे. मग ऋतू, जानू आणि जानूचे पप्पा हे तिघच जण जेवायला आहेत ना, तर मग बस झाल्या एवढ्याच चपात्या त्यांच्यासाठी. तर बघा आता ताईंनो, मी इथे तुमच्यासोबत चपातीच्या घड्यांची पद्धत शेअर करत आहे. तर सगळ्यात पहिली अशी 3 घडीची जी चपाती आहे, तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली. तर मी नेहमी अशी 3 घडीचीच चपाती बनवते. ती व्यवस्थित छान अशी फुगली पण जाते आणि मऊ पण राहते. पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते घडी करण्याची. तर मी तुम्हाला अशा घड्या करून दाखवते. आता याला म्हणतात, पहिली 3 घडीची पद्धत झाली. आता ही दुसरी आहे बटरफ्लाय. तर मी इकडे तुमच्यासोबत शेअर करतेच आहे बघा. तर अशा पद्धतीने मी 2 ज्या घड्या आहेत चपातीसाठी आपण वापरतो त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. त्याच्यानंतर तिसरी जी पद्धत आहे ती देखील मी तुमच्यासोबत आता बघा शेअर करते इकडे. तर ही आपण जो मोदक बनवतो ना, गणपती बाप्पांच्या आवडीचा अगदी, आणि माझ्या श्रीच्या पण आवडीचा, एक गंमत केली. तर त्या प्रकारे आपण असं मोदकासारखं वळून घ्यायचं तो उंडा आणि त्याची चपाती लाटायची. तर ही तिसरी पद्धत आहे चपातीची घडी करण्याची. त्याच्यानंतर अजून एक चौथी पद्धत येते. तर आता याच्यामध्ये सगळ्या पद्धतीत चपात्या फुगल्या जातात, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. पण जी घडीची 3 घडीची चपाती जी आहे ना, ती खूप मऊ राहते. तर आता इथे असे आपण बटरफ्लाय कशी केले मगाशी, त्याच पद्धतीने पण 3 भाग करायचे आणि त्याला तेल लावून असं एकावर एक घेऊन हे 3 भाग एकत्र लाटून घ्यायची त्याची चपाती. ही चपातीसुद्धा अतिशय मऊ होते. तर बघा, अशा पद्धतीने मी आज तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये 3 प्रकारच्या जे चपातीची पद्धत आहे लाटण्याची ती शेअर केली. आता लगेचच इथे मी चपात्या झाल्या की आज केळीचं शिकरण बनवणार आहे. कारण 1 डझन केळी घरामध्ये आणली होती, ती खाल्लेलीच नाही आहेत कुणी, आणि मग केळी खराब झाली, त्याला डाग पडले की तर ती कोणीच खायला मागत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण बऱ्याच दिवसांनी शिकरण बनवलं नव्हतं तर शिकरण बनवू. आता इकडे सगळं माझं जेवण वगैरे बनवून तयार झालं. त्याच्या पुढचं काम आता मी स्वच्छ केली भांडी सगळी, स्वयंपाकाची, नाश्त्याची, आणि अशा पद्धतीने किचन साफ करून घेतला की मनाला किती छान वाटतं ना बघायला, पण आपल्या दिवसाचं काम पूर्ण झाल्यासारखं वाटतं. इथे मी तुमच्याबरोबर बघा टायमिंग शेअर करते. 12ला 5 मिनटं बाकी आहेत आणि माझी सगळी घरातील कामं झाली आहे, फक्त आता जेवण बाकी राहिले. तर बघा ताईंनो, हा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तो तुम्हाला कसा वाटला? मी तुमच्यासोबत ज्या गप्पा मारते, जे माझे विचार शेअर करते, ते तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की तुमचा अभिप्राय द्या, तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. मी तुमच्या जवळची एक मैत्रिणी समजा. तर आणि माझ्या भावना व्यक्त करताना जरी काही तुम्हाला चुकीची वाटत असेल एखादी गोष्ट, तर ती देखील तुम्ही मला सांगू शकता की ताई इथे हे बोलणं चुकीचं आहे, तर मी ते देखील सुधारण्याचा प्रयत्न करेन. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ.